खबरदार त्यांच्या जवळ गेली तर. अरे अरे तिला ओवाळणी तर करू द्या रे. अरे हे बघ, तुला जरी वाटत असेल की तुझ्या बहिणीने तुला ओवाळावं तर ती 1 एकर जमीन मला दे. अरे ते शक्य नाही रावसाहेब, ते शक्य नाही. ठीक आहे, तुला शेती द्यायची नाही आहे ना, नको देऊ. साहेब, याने मला कुत्रा म्हटले होते ना, आणि आज हा कुत्रा बनेल. आणि मग मालती याला ओवाळेल. बोल, आपल्या बहिणीच्या ओवाळणीसाठी कुत्रा बनशील? नाही दादा, मी असं करू शकत नाही किरण, आता शेवटची परीक्षा, आणि ती म्हणजे तू दारू पिणार. नाही किरण, नाही. अरे जोपर्यंत तू दारू पिणार नाहीस तोपर्यंत तुझा नवरा मार खाणार. अरे याला म्हणतात नवऱ्यासाठी वाट मिळते. म्हणून अरे या कागदावर सह्या कर, आणि या कागदावर लिहिलं आहे की मी मनोज देशकर आपली जमीन आणि कोर्टात टाकलेली केस परत घेत आहे. अरे मी सह्या करणार नाही. अरे सह्या नाही करणार? ठीक आहे. अरे आज तुझ्या समोर तुझ्या बायकोची इज्जत लुटणार. थांब मला, थांब. अरे बघितलास, अरे या रावसाहेब राणेसोबत दुश्मनी, अरे दुश्मनी करणे किती महागात पडलं ते. अरे चल नीट.
संपवायला पाहिजे होतं आणि इथे संपली का? नागेश, आता आपलं काम झालंय. साहेब, ग तुमचं काम नाही, माझं काम झालं, माझं. अरे मी समजलो नाही. मीनाचं माझ्यासोबत लग्न. जर तिनं नाव जरी काढलं तर, अरे तुझ्यासारख्या गुंड बदमाशाशी मी माझ्या मुलीच्या लग्न करणार नाही. अरे हो, आहे मी गुंडा. आणि या नागेशला गुंडा बनवला तुम्ही. तुम्ही पण गुंडे आहात. अरे हे बघ नागेश, अरे तुला मी माझ्या संपत्तीतला अर्धा हिस्सा देतोय. संपत्ती. अरे ती सगळी संपत्ती ही माझी आहे, माझी. ज्या दिवशी तुम्ही त्या कागदावर सह्या केल्या होत्यात ना, त्या लोन साठी नव्हत्या, या सगळ्या संपत्तीसाठी होत्या. तुम्ही पण या गावातील शेतकऱ्यांना लुटलात ना, तसाच तुम्हाला मी फसविलं. मीनाचे हात माझ्या हातात देणार की नाही? अरे नाही देणार. ठीक आहे, निघा माझ्या घराच्या बाहेर. साल्या नाग्या, साल्या इथं लपलाय तू मला फसवलास. अरे सुधीर, काहीच केलं नाही. हे सगळं राव साहेबांनी केलं. अरे सुधीर, मी काय केलं नाही. असते ताई. अरे सुधीर, मी काहीच केलं नाही. तरी आमचीच नाटक करू शकत हे सगळं राव साहेबांच्या सांगण्यावरून केलं. नाही. अरे सुधीर, माझा काही दोष नाही. आता तुझी पाडी. सुधीर, तू हे काय करतोस? हे त्याच्यावर आहे. तू गप्पा राहा. आकाश, अरे थांब सुधीर, कायद्याला हातात घेऊ नकोस. हा आमच्या या गावातील शेतकऱ्याचा गुन्हेगार आहे. अरे मी गुन्हेगार नाही, खरा गुन्हेगार तो नाया होता. खरंच पप्पा, मला माहिती नव्हतं तुम्ही असं करणार म्हणून, आणि मला तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती. झालं,
झालं आजपर्यंत तुम्ही जे केलं ना ते खूप खूप झालं पण मात्र आज तुम्हाला तुमच्या पापाचा अंत होणार अंत खोटं बोलू नका ठीक आहे तुमची लाल फाईल ठीक आहे तुमची लाल फाईल मन म्हणे खोटं बोलू नका खरंच मला तर लाज वाटते तुम्हाला बाबा म्हणायची काय केलं ते सगळं होय बोली मी आहे गुन्हेगार अगं पैशासाठी हे सगळं काय केलं सोन्याचं घर बांधलं. विजय आणि तुम्हाला मनोजकडे घेऊन जा मला मला त्याची माफी मागायची आहे आणि या गावातील शेतकऱ्यांच्या जमिनी मला वापस द्यायची आहेत. मालवी अगं मला माफ कर छळ केलाय ग बाईक मध्ये बोल. अगं तू मनोजला ओवाळायला जा